नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. तर मंडळी, आपण पाहताय की सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे. अनेक जण वेगवेगळे विषय घेऊन मतदारांच्या समोर जातोय. प्रत्येक मतदार हा आजकाल सध्या उमेदवारांनाच गुलदस्त्यात ठेवण्याचं काम करतोय. परंतु खऱ्या अर्थानं ज्यांनी विकास केलेला आहे किंवा विकासाचे काय मुद्दे असतात आणि ज्यांचा जनतेशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये संपर्क आहे, असे निटूर पंचायत समिती गणातील उमेदवार, भाजपचे उमेदवार अनिल सोमवंशी सर आज आपल्यासोबत आहेत. सर, एकंदरीत नागराज न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. काय विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही आता मतदारांच्या समोर जाताय? पहिल्या प्रथम मी नागराज न्यूज वाहिनीचं अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. अशा आमच्या छोट्याशा गावामध्ये येऊन आपण आमच्या गावची दखल, जी विकासाची गंगा 3 वर्षापासून ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही केली, ती दखल घेऊन आपण आला, त्याबद्दल मी पहिल्यापासून तुमचे आभारी आहे. गेल्या 3 वर्षापासून या निटूर गाववाल्यांनी आमच्यावर विश्वास दाखवून आमच्या घरचे प्रतिभा सोमवंशी यांना सरपंचपदी विराजमान केलेलं आहे. आणि त्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावामध्ये अक्षरशः रस्त्याची दुरावस्था होती, नाल्या नव्हत्या, लाईटची व्यवस्था नव्हती. मग ते दखल घेऊन आपण गावामध्ये ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी आपण रस्ते, नाल्या किंवा फेवर याचं काम आपण हाती घेतलेलं आहे. अंगणवाडीची दुरावस्था झाली होती, पण ग्रामपंचायतच्या माध्यमातून आमदार संभाजीबाया पाटील यांच्या आशीर्वादाने आणि अरविंदबाया पाटील निलंगेकर साहेब यांच्या प्रेरणेतून आपणाला जवळजवळ 3 अंगणवाड्यांनी पद्धत दिली आणि 3ही अंगणवाड्यांचं बांधकाम, सुशोभीकरण आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलं. तसेच भैयासाहेबांनी जे सांस्कृतिक सभागृहसुद्धा आमच्या निटूरमध्ये मातंग समाजाला देण्याचं काम केलं. भैयासाहेबांना DPTC म्हणजे जिल्हा परिषदमधून दलित वस्तीचा फंड दिलेला आहे, तांडा वस्तीचा फंड दिलेला आहे. तसेच आमदार फंडाचं, म्हणजे काल परवाच काम झालं, जवळजवळ आमदार फंडाचं 10 लाखाचं फंडसुद्धा त्यांनी दिलं. मग जे पडझड झाली, ती पडझड पाहण्यासाठी निटूरमध्ये भैयासाहेब आले आणि आमच्या जे देवीचं मंदिर आहे बाजार चौकामध्ये, त्या देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे ते पाहून त्यांनी तात्काळ 5 लाखाचा आमदार फंड त्यांनी दिले. म्हणजे हे विकासाचं नेतृत्व, दूरदृष्टीचं नेतृत्व हे आम्हाला लाभलेलं आहे. आणि आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून कामाची जी दखल बघून त्यांनी मला या ग्रामपंचायत, आपली पंचायत समितीची उमेदवारी दिली. म्हणून हे गावचा मॉडेल, हे जे विकास आम्ही बनवला आहे, याचं या सर्कलमध्ये अनुकरण करण्यासाठी भैयासाहेबांनी मला उमेदवारी दिली. जवळजवळ मी गावामध्ये 400 ते 450, 3 वर्षात 450 घरकुल आपण रमाईचं असेल, OBCचं असेल किंवा पंतप्रधान आवास योजनेचा असेल, तेवढे घरकुल आम्ही लाभ गावामध्ये दिलेले. अशा प्रकारचा विकास माध्यमातून आम्ही गावचा विकास केलेला, तशाच प्रकारचा विकास आम्ही या सर्कलमध्ये करणार आहोत. नवीन आनंद रस्ता असेल, याचं सुद्धा नियोजन आम्ही भैयासाहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही करणार. एकंदरीत पाहता तुम्ही तुमच्या गावाचा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात विकास केला, ज्याच्यामध्ये घरकुल असतील, रस्ते असतील, नाले असतील. याचबरोबर सामाजिक उपक्रम म्हणून तुम्ही काय आतापर्यंत काही कार्य केले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही काय सामाजिक उपक्रम हाती घेणार आहात? आजपर्यंत ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा शाळेच्या माध्यमातून आम्ही सामाजिक उपक्रम म्हणजे आरोग्य शिबिर, सार्वजनिक आरोग्य शिबिर आम्ही जवळजवळ दरवर्षी ठेवतो. तसंच मोफत आपण नेत्र शिबिराचं आयोजन केलं आणि ज्यांना डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे त्यांसाठी सुविधाही आपलं विवेकानंद हॉस्पिटलच्या माध्यमातून निटूरवाशाला लाभले. असे बरेच उपक्रम आम्ही सामाजिक उपक्रम राबवले. अशा प्रकारचे आम्ही भविष्यात सुद्धा आरोग्य शिबिर असतील, नेत्र शिबिर असतील, अशा प्रकारचे उपक्रम आम्ही राबवण्याचा संकल्प व्यक्त केला. परंतु विरोधकाकडनं तुमच्यावर आरोप होते की खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही भ्रष्टाचार करताय, लोकांशी, जनतेशी तुमचा संपर्क नाही, असंही तुमच्यावरती आरोप केला जातो. काय सांगा? जनतेचा संपर्कात मी राहत नव्हतो तर म्हणजे 15
ग्रामपंचायत सदस्य निवडूनच येत नव्हते. आणि जवळजवळ मी शाळेच्या माध्यमातून दरवर्षी माझ्या शाळेमधून 150 मुलं बाहेर पडतात. माझ्या शाळेच्या माध्यमातून जवळजवळ 500 पालकांचा माझा संपर्क असतो. आणि गावामध्ये कुठं काय सुरू आहे त्याने सत्ताच्या माध्यमातून बरेच ठिकाणी जरा आपल्या मारुती मंदिराचं कार्य असेल याच्या माध्यमातून दररोज मी संपर्कात असतो. आणि विरोधकाला दुसरं कामच राहिलेलं ना. काम केल्यानंतर त्यांना वाटलं त्या कामात भ्रष्टाचार झाला, त्या कामाची MB बनते. MB बनवूनच ऑनलाईन सर्व माप घेऊनच कामाचा बिल निघत असतो. विरोधकाला बोलायला कुठलाच चान्स राहिला नाही. म्हणून काय फक्त भ्रष्टाचार केला. भ्रष्टाचार केला म्हणजे कुठे केला? काम न करता पैसा खाल्ला तेव्हा काम क्वालिटीचं नाही का हे दाखवावं त्याने. आणि संपर्कात नाही म्हणायचं तर मग दररोज मी आमच्या सरपंच प्रतिनिधीच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून पालकांचे सर्व जनतेशी संपर्कात आहे. आणि संपर्क राहत नव्हतं तर 400 घरकुलाचा लाभ ज्यांना आवश्यक आहे त्यांना 400 घरकुलाचा लाभ मिळणारच नव्हता ना. मग संपर्कात नाही कसं करायचं? तुमच्या केलेलं कार्य पाहून दिल्लीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही खूप चांगलं काम केलं म्हणून दिल्लीमध्ये तुमचा सत्कार करण्यात आलेला होता. त्याबद्दल काय अनुभव असेल? नाही, खरंच आमच्या कार्याची दखल जनतेशी नाळ जोडणारा अनिल गुरुजी म्हणून याची दखल जिल्हा परिषदेने घेतली. आणि जिल्हा परिषद मार्फत महाराष्ट्रातून एकमेव म्हणजे पहिला मान दिल्लीमध्ये बोलण्याचा आपल्या ग्रामपंचायतला मिळाला. महाराष्ट्रातून जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यातून 4 ग्रामपंचायतची निवड झाली. आणि त्या ग्रामपंचायतमधून फक्त महाराष्ट्रातून एकमेव त्या ठिकाणी आपलं काय गावामध्ये सुविधा केल्यात त्याचं बोलण्याची संधी आम्हाला निटूरवासियांतर्फे आम्हाला मिळालेली आहे. म्हणजे कार्याची दखल घेतल्याशिवाय त्यांनी निवड केलेली आहे. म्हणून जनतेला त्यांनी भूलतापा त्यांनी पूर्वी 5 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होते. कुठं निधी आणला याचं मी त्यांना आत्मलोकन करत ती जनता करत आहे. आपण बोलायची गरजच नाही. गावचा जसा आम्ही विकास केलेला आहे तसंच पंचायत समितीचा माध्यमातून जे आमच्या सर्कल अंतर्गत 9 गाव आहे असा निटूरसारखा विकास आम्ही करणार याच्या भविष्यात. माझा शेवटचा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही विरोधकांना काय आवाहन करणार आणि जनतेला काय आवाहन करणार? विरोधकच नाही ना. विरोधकाला आवाहन करण्याची गरजच नाही. आम्ही विकास काय आता 3 वर्षामध्ये आमचा लेखाजोखा या जनतेसमोर ठेवला. 3 वर्षामध्ये आम्ही 400 घरकुल दिले, 3 पानंद रस्ते केले, गावामध्ये हुडकून थोडे बहुत रस्ते राहिलेले. आणि हा विकास आपण पूर्ण प्रत्येक गावामध्ये राबविणार आहोत. आणि आम्ही काय करणार आहोत प्रत्येकाला ज्यांना गरज आहे त्यांना घरकुल आम्ही द्यायचं काम करणार आहोत. निराधार असतील निराधारच्या पगारीचं काम करणार आहोत. आणि लाडक्या बहिणीचं KYCमुळं काही प्रॉब्लेम असेल तर त्यांचंही प्रश्न सोडवण्याचं याच्या भविष्यामध्ये आम्ही काम करणार. शेतकऱ्याला असेल शेतकऱ्याला विविध अवजारे मिळतात. ते अवजारे व्यवस्थित आणि लाभ त्यांच्यापर्यंत मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो. नक्कीच ग्रामीण भागातील विकासासाठी जसं निटूर ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही काम करत असताना निटूरचा सन्मान दिल्लीमध्ये होते असं चांगलं काम तुम्ही केलं असंही या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपल्यासोबत माजी पंचायत समितीचे सदस्य कालिदास पाटील सुद्धा आहेत. काय त्यांच्याकडनं आपण जाणून घेतो एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता की काय वाटतं येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये काय परिस्थिती आहे? चांगली आहे. BJP कपाचा खुला चांगला आहे की आमचा जिल्हा परिषद सदस्य होईल आणि पंचायत समिती सदस्य पण तुम्ही पण विजयी होणार. बरं, काय आव्हान तुम्ही कराल जनतेला? काय नाही, BJP पक्ष हा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेमध्ये असल्यामुळे BJP कमळाच्या चिन्हामागच हे राहावं खंबीरपणे उभं राहावं असं आव्हान करणार. दिल्लीमध्ये राज्यामध्ये सुद्धा केंद्राचं भाजपचं सरकार आहे आणि खऱ्या अर्थानं जर तुमच्या भागाचा विकास करायचा असेल तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही भाजपच्या पाठीशी उभे राहावं असं आव्हान आत्ताच यांनी केलेलं आहे. आपण सर्वांनी नागराज न्यूजला वेळ दिला, बिलकुलच अशी चर्चा केला त्याबद्दल नागराज न्यूजच्या वतीनं तुमचं मनापासून धन्यवाद. आणि याच्या सर्व तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सर्व जनतेला असं आवाहन करतो की याच्या 7 तारखेला आपण कमळाचं फूल बघून चिन्ह बघून त्याच्यासमोरील बटन दाबून
आम्हा तिन्ही उमेदवार नेटवर्क सरकारच्या विजयी करावे हे नम्र मी आवाहन करतो. धन्यवाद.